जय श्रीराम सर्वांना। आजच्या व्हिडिओमध्ये मी श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा कशी केली आहे, प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय, प्राणप्रतिष्ठा का करावी, ह्या सर्वांची माहिती सांगणार आहे। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बघायला गेलं तर चराचरामध्ये परमेश्वर वसलेला आहे, त्यामुळे मूर्तीमध्येही तो असतोच, याविषयी शंकाच नाही। पण मानवाच्या उन्नतीसाठी, आध्यात्मिक साधनेसाठी परमेश्वरविषयक ही संकल्पना पुरेशी ठरत नाही। कारण माणसाला देव हवा असतो, तोही चराचरात नाही तर आपल्या समोर, आपल्या मूर्तीमध्ये। तर अशा वेळी मनाचे, नेत्रांचे एकाग्र लक्ष होण्यासाठी मूर्ती किंवा एखादा फोटो असणे आवश्यकच असते। मूर्तीमुळे त्याची देवाविषयक जाण किंवा दखल सतत जागृत राहते। तो आपल्या डोळ्यांनी जेव्हा मूर्तीचे अवलोकन करतो, तेव्हा मूर्तीकडे पाहतच त्याला जप करावा वाटतो। मूर्तीच्या सहवासात देवाचे चरित्र आपल्या मनात सारखे घोळत राहते। अशा वेळी मूर्ती निर्जीव किंवा चेतनाहीन असूनही वरील सर्व कार्य घडत असतात। तर मग या मूर्तीमधून कंपने, स्पंदने, लहरी बाहेर पडू लागल्या तर केवढा परिणाम होऊ शकतो। आणि ही कंपने, स्पंदने बाहेर पडण्यासाठी त्या मूर्तीमध्ये काही संस्कार घडावे लागतात। मनाने त्या मूर्तीच्या सहवासात माणसांचे वास्तव्य घडले की आपोआपच त्या मूर्तीमधील देवत्व जागृत होऊ लागते। यासाठी शास्त्रामध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सांगितली आहे। प्रतिष्ठा हा एक संस्कृत शब्द आहे, ज्याचा अर्थ विश्रांती किंवा स्थिती असा होतो, जो मूर्तीच्या संदर्भामध्ये वापरला जातो। काही ठिकाणी प्रतिष्ठा याचा अर्थ अभिषेक, तर काही ठिकाणी स्थापित किंवा पवित्र असा घेतला आहे। प्राण म्हणजे जीवनशक्ती, श्वास, आत्मा। तर प्राणप्रतिष्ठाचा हा एक विधी जो असतो, त्याच्या महत्त्वाच्या श्वासामध्ये प्रतिमेची स्थापना किंवा मंदिरामध्ये जीवन आणणे हाच समजला जातो। याला मूर्तिस्थान किंवा प्राणप्रतिष्ठा या संमिश्र शब्दाने देखील संबोधले जाते। प्राणप्रतिष्ठा ही इतकी महत्त्वाची आहे की ती फक्त मूर्तीचे सुंदरता, शिल्पकला यावरच अवलंबून नसते। तुम्ही एखाद्या दगडाला सुद्धा प्राणप्रतिष्ठा केली तर तेवढाच त्याचा फायदा होतो, इतकी प्राणप्रतिष्ठेची शक्ती असते। कारण की यामध्ये विविध मंत्र म्हटले जातात। यामध्ये वेगवेगळ्या पूजा, अर्चना सांगितल्या आहेत। त्यासोबतच मूर्तीचा जलाधिवास, धान्याधिवास, फुलाधिवास असे प्रकारचे अधिवास सांगितले आहेत। त्यानंतर पंचामृताने स्नान घालणं, तसेच मूर्तीचा 5 नद्यांच्या पाण्याने अभिषेक करणं। मूर्ती जेव्हा घडत असते त्यावेळी मूर्तीला विविध अवजारांनी, हत्यारांनी वार होतात, त्यामुळे त्यांना इजा झालेली असते आणि वरील सर्व क्रियांमुळे मूर्तीची शांती होते। चला आता आपण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करूयात। सर्वप्रथम मी गंगाजलाने मूर्तीला अभिषेक करून घेणार आहे। त्यानंतर दुधाने अभिषेक करून घेणार आहे। विग्रहाचे डोळे आपल्याला झाकून घ्यायचे आहे। यानंतर आपल्याला आपल्या विग्रहाला जल इत्यादी अधिवासामध्ये ठेवायचं आहे। त्याच्यासाठी आपल्याला एक मोठं पात्र लागणार आहे। त्याची साईज ही आपला विग्रह मावेल एवढी असावी। ते तांब्याचं, पितळाचं किंवा चांदीचं असावं, स्टीलचं किंवा लोखंडाचं नसावं। या प्रकारे सर्वात आधी मी जलाधिवास देणार आहे विग्रहाला। त्यासाठी ह्या पात्रामध्ये मी स्वच्छ पाणी भरून घेतलं आहे, त्यात गंगाजल मिक्स केलं आहे आणि मूर्ती पूर्णपणे बुडेल या पद्धतीने आपल्याला पाणी त्या पात्रामध्ये टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर हे जे पात्र आहे ते आपल्याला झाकून ठेवायचं आहे। तर हे किती वेळ झाकायचं, तर 21 मिनिट, 45 मिनिट, 48 मिनिट किंवा 1 तास इतक्या वेळेपर्यंत आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे। आणि जोपर्यंत जसं आपण जलाधिवासला झाकू
तेवढंच बाकीचे जे अधिवास आहेत अन्न आदी त्यांनासुद्धा तेवढेच मिनिट ठेवायचे आहे. आता मी 21 मिनिटासाठी ठेवलं आहे, तर इतर सर्वांसाठी मी 21 मिनिटांसाठी ठेवणार आहे. प्रत्येक अधिवासामध्ये ठेवल्यानंतर जेव्हा आपण मूर्तीला विग्रहाला बाहेर काढतो तेव्हा पुन्हा एकदा तिला स्वच्छ करून आरतीने एकदा ओवाळून घ्यावे. अधिवासामध्ये ठेवताना आपण श्रीरामाचा किंवा आपण ज्या विग्रहाची प्रतिष्ठापना करणार आहोत त्याचे मंत्र उच्चार चालू ठेवावे आणि जो 21 मिनिटाचा कालावधी आहे तेव्हासुद्धा मंत्रोच्चार किंवा त्यांची एखादं रामरक्षा असेल तर रामरक्षा पठण असं चालूच ठेवावं. ह्या सर्व अधिवासामध्ये ठेवल्यामुळे देवामध्ये प्राणप्रतिष्ठा येते आणि त्यांच्यामध्ये दिव्यत्व प्राप्त होते. जर आपल्याला हे अधिवास करायला जमलं नाही तर आपण सिंपल पंचामृतांनी स्नान घालून सुद्धा आपल्या नवीन मूर्तीची स्थापना करू शकतो. जे मोठे मोठे मंदिर असतात त्या ठिकाणी मात्र अशा प्रकारे प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि याचा कालावधीसुद्धा खूप असतो आणि मंत्रोच्चार, भजन, कीर्तन हे सर्व या काळामध्ये चालू असते. त्यामुळे जे मंदिरातले देव असतात त्यांच्यामध्ये दिव्यत्व असते आणि याच्यासाठी ते भक्तांच्या मनोकामना पूर्ण करायला सार्थक ठरतात. केदारनाथाचं मंदिरामध्ये सिंपल जो दगडच स्थापन केला आहे पण त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा इतक्या मनोभावे केली आहे की आजपर्यंत सर्व भाविकांना त्याची प्रचिती आली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग किंवा सर्वच 12 ज्योतिर्लिंग त्यांची प्राणप्रतिष्ठा केली तीसुद्धा अशा प्रकारे केली की त्याचंसुद्धा दिव्यत्व सर्व भाविकांना वेधून घेतं. विग्रहाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दरम्यान आपण ज्या अधिवासामध्ये विग्रहाला ठेवतो जसं की जल, फूल, फळ, अन्न ते जे आपण नंतर काय करायचं तर आपण जे जल असतं ते आपण आपल्या घरामध्ये शिंपडावं, त्यानंतर इतर झाडांना द्यावं. जे फळं असतात त्यातला 2 भाग दान करावा, 1 भाग आपल्या घरामध्ये प्रसाद म्हणून वाटून घ्यावा आणि 1 भाग जो आहे तो गाईला द्यावा. त्याच पद्धतीने जे आपण अन्न किंवा धान्याचा अधिवासामध्ये ठेवतो जसं की मी आज तांदूळ यूज केले आहे तर 2 भाग तांदूळ ब्राह्मणाला दान द्यावे, 1 भाग तांदूळ गाईला द्यावे आणि 1 भाग तांदूळ आपल्या घरातील इतर तांदळामध्ये मिक्स करावे जेणेकरून आपल्या घरामध्ये धनधान्याची कधी कमी पडणार नाही. सर्वात शेवटी जेव्हा विग्रहाला आपण एका स्वच्छ तामणात ठेवतो त्यानंतर त्याला आरसा दाखवून मग त्याचे डोळे उघडले जातात आणि त्या आरशावर त्यांचं तेज येतं आणि ते रिफ्लेक्ट होऊन देवाच्या मूर्तीमध्ये जातं, विग्रहामध्ये जातं आणि देवत्व प्राप्त होतं. असं म्हटलं जातं की हे तेज जे आहे ते इतकं प्रकाशमय असतं की आपले साधे डोळे त्याला सहन करू शकत नाही. म्हणून देवांना आरसा दाखवला जातो आणि जेणेकरून त्याचं रिफ्लेक्शन पुन्हा त्या देवामध्ये येतं. यानंतर एका स्वच्छ तामणामध्ये मूर्तीला ठेवून विग्रहाला ठेवून पंचामृताने मी स्नान घालून घेणार आहे. जेव्हा आपण कुठल्याही मूर्तीला विग्रहाला पंचामृताने स्नान घालतो तेव्हा त्याची क्वांटिटी थोडीशीच ठेवावी आणि ते चरणामृत म्हणून आपण सर्वांनी प्राशन करावं आणि समजा जास्तचं उरलं तर ते आपल्या तुळशीला किंवा इतर झाडांना आपण ते देऊ शकतो.
पंचामृतामध्ये 5 गोष्टींचा समावेश होतो. गाईचं दूध, गाईचं तूप, दही, साखर आणि मध. तर तुम्ही ह्या गोष्टी वेगवेगळ्या देखील अर्पण करू शकता किंवा हे 5ही द्रव्य एकत्र करून जे पंचामृत तयार होते त्याने जरी स्नान केलं तरी सुद्धा चालतं. हे चरणामृत तीर्थ तुम्ही घरातील सदस्यांना किंवा आजूबाजूच्या लोकांना देखील तीर्थ म्हणून देऊ शकता आणि उरलेलं जे तीर्थ आहे ते आपल्या घरातील झाडांना अर्पण करावे. पंचामृत स्नानानंतर गंधोदक स्नान करावे. यामध्ये छोट्याशा वाटीमध्ये गंध घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करावं आणि त्याने स्नान घालावे. त्यानंतर मांगलिक स्नान करावे. मांगलिक स्नानमध्ये सुगंधी द्रव्ये जसं की अत्तर वगैरे किंवा फुलं याने आपल्याला विग्रहाचं स्नान घालायचं आहे. यालाच मांगलिक स्नान असे म्हणतात. त्यानंतर शुद्धोदकाने किंवा गंगाजलाने किंवा दुधाने अभिषेक करावा. यानंतर एका चौरंगावर लाल वस्त्र किंवा मी आता ऑरेंज कलरचं वस्त्र अंथरून घेतलं आहे. त्याच्यावर थोडेसे तांदूळ टाकावे आणि मग विग्रहाची स्थापना करावी. तुम्ही तांदळाची अशी सिंपल रास ठेवू शकता किंवा अष्टदल कमल बनवू शकता किंवा स्वस्तिक बनवू शकता. माझा विग्रहाचा जो बेस आहे तो रेक्टँगल शेपचा आहे म्हणून मी अशी तांदळाची फक्त रास ठेवली आहे आणि त्यावर रामदरबार आता ठेवत आहे. तुमच्याकडे जी मूर्ती जशी आहे त्या आकाराचं तुम्ही तांदूळाची रास बनवू शकता. तर अशा प्रकारे मी ह्या तांदूळाच्या राशीवर रामदरबाराची स्थापना करणार आहे. स्थापना केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पुन्हा एक वेळा विग्रहाची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे. यामध्ये हळद, कुंकू, गंध, अक्षत, फुलं, त्यानंतर वस्त्र, अलंकार जे काही आपल्याकडे अवेलेबल असतात ते आपल्याला अर्पण करायचे असतात. किंवा ज्या गोष्टी आपल्याकडे नसतात जसं की काही अलंकार नसतील, वस्त्र नसतील तर अशा वेळी तांदूळ अर्पण करावे. जर तुम्ही श्रीदेवतेची स्थापना करणार असाल तर काही सौभाग्य अलंकार जे असतात ते तुम्ही अर्पण करावे. पुरुष देवता असेल तर गंध, अक्षत, वस्त्र आणि जे पुरुष अलंकार असतात ते तुम्ही अर्पण करू शकता. स्त्री देवता असेल जसं की महालक्ष्मी, अन्नपूर्णा माता तर अशा वेळी देवीची ओटी देखील भरावी. फुलांमध्ये देवांचे जे प्रिय फूल असतात जर ते अवेलेबल असेल तर ते फूल तुम्ही अर्पण करावे. जसं की गणपती बाप्पाला जास्वंदाचं फूल, महालक्ष्मीला कमळाचं फूल, भगवान विष्णूला कमळाचं फूल, स्वामी समर्थ महाराजांना चाफ्याचं फूल, गणपती बाप्पासाठी दुर्वा, तसेच भगवान विष्णूची स्थापना करणार असाल किंवा बाळकृष्णाची स्थापना करणार असाल, विठ्ठलाची स्थापना करणार असाल तर अशा वेळी तुळशीपत्र वाहावे. भगवान शिवशंकराच्या पिंडीची स्थापना तुम्ही करणार असाल तर अशा वेळी बेलपत्र अर्पण करणं आवश्यक आहे.
त्यानंतर देवतांना आवडीचा नैवेद्य अर्पण करावा. त्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन देवाची आरती करावी. सर्वात प्रथम गणपतीची आरती करावी. त्यानंतर ज्या देवतेची स्थापना केली आहे त्या देवतेची आरती करावी. यामध्ये तुम्ही धूप आरती, निरांजनाने तुपाने आरती तसेच कापूर आरती करावी. अशा प्रकारे नवीन आणलेल्या विग्रहाची मूर्तीची स्थापना करावी. आता मी या ठिकाणी वेगळ्या पाटावर मांडून स्थापना केली आहे. अशाच प्रकारे आपण आपला जो देवघर आहे त्या देवघरामध्ये मूर्तीची स्थापना करू शकतो. किंवा जर वेगळ्या पाटावर तुम्ही आज स्थापना केली असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी रेग्युलर पूजा करतेवेळी ह्या मूर्तीची स्थापना आपण आपल्या देवघरामध्ये करावी.